महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, याविषयी मी तुम्हाला अगोदरच माहिती दिली होती. ती माहिती 19 ऑक्टोबर 2025 या तारखेला व्हिडिओ मधून माहिती दिलेली आहे की राहिलेल्या दिव्यांग बांधवांना उर्वरित राहिलेले 1000 रुपये मिळणार नाहीत. त्यावेळेचे जे कारणे होते ते कारणे देऊन मी तो व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओ मधून मी तुम्हाला माहिती अशी सुद्धा दिलेली आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना राहिलेले 1000 रुपये प्लस 2500 रुपये एकूण 3500 रुपये 6 किंवा 8 नोव्हेंबरला मिळतील याची तुम्ही अपेक्षा करू नका, असं सुद्धा त्या व्हिडिओ मधून मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल तर तो मी व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. पण आजचा वेगळा विषय आहे मित्रांनो. अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे वाढीव अनुदान मिळणार नाही. नमस्कार मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, कारण योग्य ती माहिती मी तुम्हाला नेहमी देत असतो आणि असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये 2500 आणि राहिलेले 1000 असे 3500 रुपये मिळणार होते. तर मित्रांनो, एकंदरीत 3500 रुपये मिळणार नाहीत. ठीक आहे. ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त 1500 रुपये आलेले आहेत, बऱ्यापैकी अजून केवायसी करायची राहिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. यूडीआयडी मध्ये काही लोकांचे मिस्टेक आढळून आलेले आहेत, जसे की नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, डेट ऑफ बर्थ मध्ये मिस्टेक आहे. कसं आहे बघा मित्रांनो, जेव्हा आपण स्वतःचं यूडीआयडी कार्ड बनवत असतो त्यावेळेला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट घेऊन आपण जात असतो. कधी कधी होतं काय की यूडीआयडी अप्लाय करणारा व्यक्ती एखादी स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते. त्या कारणामुळे बऱ्याचशा लोकांची केवायसी अजून झालेली नाही आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या यूडीआयडी मध्ये चुका आढळून आल्यामुळे 50% दिव्यांग लाभार्थ्यांची केवायसी झालीच नाही. आणि जेव्हा आपण केवायसी करतो तिथे सक्सेसफुल झालेला आहे किंवा कुठे मिस्टेक सक्सेसफुल झालेले आहे असं दाखवतं, पण कुठे मिस्टेक आहे हे आपण त्या पोर्टलवर चेक करू शकत नाही. ठीक आहे. तर एका आपल्या सबस्क्रायबरने प्रश्न असा विचारलेला आहे, सर आम्हाला मागच्या महिन्यामध्ये 2500 रुपये आलेत, तर या महिन्यामध्ये आम्हाला किती रुपये मिळतील? जर तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये 2500 रुपये मिळालेले आहेत तर या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2500 रुपयेच मिळतील. आणि ज्या लाभार्थ्यांची केवायसी पूर्णपणे झालेली आहे अशा लाभार्थ्यांना 2500 रुपये मिळतील आणि 50% दिव्यांग लाभार्थ्यांना 1500 रुपयेच मिळतील. ठीक आहे. हा होता एक मुद्दा. आणि एक नवीन महत्वाची अपडेट तुमच्याकरिता अशी आहे, आजपर्यंत म्हणजेच डिसेंबर 2024 पासून सर्वच लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टल अंतर्गत पैसे वितरित केले जात होते. आता ही प्रणाली बदलणार आहे. आता PBAS या नावाने एक प्रणाली विकसित करण्याचं काम महाराष्ट्र राज्य शासनाने हाती घेतलेलं आहे. आता PBAS हे काय आहे? पूल बँक अकाउंट सिस्टम. ठीक आहे. म्हणजेच पूल बँक खाते प्रणाली. याचा अर्थ नवीन आता काय आहे याचा अर्थ बघा. अगोदर एकाच पोर्टलवरून एकाच दिवशी संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, विधवा महिला पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील,
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, घटस्फोटी महिला असतील किंवा आजाराने ग्रस्त असतील, अशा सर्वच एकूण 5 योजनेचे पैसे एकंदरीत एकाच दिवशी वाटप होत होतं. पण आता असं नाही मित्रांनो. आता राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेकरिता वेगळं अकाउंट, विधवा महिलांकरिता वेगळं अकाउंट, घटस्फोटी महिलांकरिता वेगळं अकाउंट, असे वेगवेगळे अकाउंट ओपन करत आहे आणि प्रत्येकांना वेगवेगळ्या तारखेला पैसे येऊ शकतात. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाटपास सुरुवात झाली, याचा अर्थ सगळ्यांनाच वाटप सुरू झालेले आहे असं होतं का? हो. तर सर्वांना एकाच दिवशी वाटप होईल, पण ही प्रणाली काही लोकांसाठी फायदेशीर आहे तर काही लोकांकरिता घातक सुद्धा ठरू शकते मित्रांनो. तर बघा मित्रांनो, मी जे काही तुम्हाला माहिती देत असतो ती माहिती अगोदरच देत असतो, पण त्याची कारणे नंतर समोर निघून येत असतात. आता 19 ऑक्टोबरला जो मी व्हिडिओ तयार केलेला आहे त्यावेळेची परिस्थिती बघून मी तो व्हिडिओ बनवलेला होता आणि आजची परिस्थिती ही वेगळी आहे म्हणून हा व्हिडिओ वेगळा आहे. तर मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. सदर माहिती, सदर व्हिडिओ इतर लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. तर मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम.